जय शिवराय मित्रांनो, राज्यातील मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झालेला आणि अद्याप ही पीक विमा न मिळालेला पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेला एक भाग म्हणजे विदर्भ। याच्यामध्ये पश्चिम विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, परंतु अद्याप ही अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला या सर्व जिल्ह्यामध्ये, वाशिममध्ये पीक विम्याचं वितरण झालेलं नाही किंवा म्हणावा त्या प्रमाणामध्ये पीक विमा वितरित करण्यात आलेला नाही। पूर्व विदर्भामध्ये सुद्धा वर्धा असेल, नागपूर असेल, चंद्रपूर असेल या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होतं। गोंदियामध्ये धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि या भागामध्ये सुद्धा अद्यापही मोठ्या प्रमाणात पीक विम्याचं वितरण करण्यात आलेलं नाही। परंतु पूर्व विदर्भामध्ये आतापर्यंत 1,25,000 शेतकऱ्यांना 70,77,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि याच नुकसान भरपाईच्या संदर्भातील जिल्हानिहाय माहिती आणि त्याचं वितरण आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, विदर्भातील पूर्व विदर्भातील 6च्या 6 जिल्ह्यामध्ये मिळून 1,25,000 शेतकऱ्यांना 70,77,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे, ज्याच्यापैकी 56,03,15,000 रुपयाचं डीबीटीने या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरण करण्यात आलेलं आहे। याच्यामधील पहिला जिल्हा आहे गोंदिया। गोंदिया जिल्ह्यातील 50,888 शेतकऱ्यांना धान या पिकासाठी 38,55,00,000 रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। याच्यापैकी 30,55,00,000 रुपयाची नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेली आहे। याच्यानंतर भंडारा जिल्ह्यामधील 31,788 शेतकऱ्यांना धान या पिकासाठी 4,33,00,000 रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे, ज्याच्यापैकी 4,01,00,000 रुपयाचा आतापर्यंत या शेतकऱ्यांना वितरण करण्यात आलेलं आहे। गडचिरोली जिल्ह्यामधील एकूण 13,308 शेतकऱ्यांना धान पिकासाठी 2,24,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याच्यापैकी 2,09,00,000 रुपये हे आतापर्यंत डीबीटीच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, आता मोठ्या प्रमाणात बाधित झालेला आणि मोठ्या प्रमाणात पीक विमा मिळेल अशा प्रकारची शक्यता असलेला जिल्हा म्हणजे वर्धा। या वर्धा जिल्ह्यामध्ये तूर पिकासाठी 1,268 शेतकऱ्यांना 17,20,000 रुपयाचा पीक विमा आतापर्यंत केलेल्या कॅल्क्युलेशन नुसार मंजूर करण्यात आलेला आहे, ज्याचं पूर्णपणे वितरण बाकी आहे आणि याच्यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे। सोयाबीन पिकासाठी 15,213 शेतकऱ्यांना 12,15,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याच्यापैकी 9,72,00,000 रुपयाचं वितरण झालेलं आहे आणि या पीक विम्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे। तर नागपूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकासाठी 1,548 शेतकऱ्यांना 9,33,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात आलेले आहेत आणि नागपूरमध्ये एक मोठ्या पीक विम्याची या सोयाबीन या पिकासाठी अपेक्षा आहे। तूर पिकासाठी 3,168 शेतकऱ्यांना 5,17,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती, ज्याचं पूर्णपणे अर्थात 5,17,00,000 रुपयाचं वाटप नागपूर जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे। धान पिकासाठी 2,286 शेतकऱ्यांना 1,07,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती, ज्याच्यापैकी पूर्णच्या पूर्ण 1,07,00,000 रुपयाचं वितरण करण्यात आलेलं आहे। याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 6,190 शेतकऱ्यांना 5,15,00,000 रुपयाची सोयाबीन या पिकासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे, ज्याच्यापैकी 2,56,00,000 रुपयाचं वितरण करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्याच्या पीक विम्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते आणि याच्या संदर्भातील अपडेट आल्यानंतर ते सुद्धा आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तुर्तास तरी 6,190 शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे आतापर्यंत जवळजवळ 70 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे, ज्याच्यापैकी 56 कोटीचं वितरण करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, याच्यामध्ये वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये पीक विम्याच्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे आणि ते पुढील अपडेट आल्यानंतर ते सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील 5ही जिल्हे अद्याप पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत, ज्याची रक्कम ही अतिशय मोठी असू शकते, परंतु त्याच्या संदर्भातील कन्फर्म असे अपडेट आपल्याकडे अद्याप उपलब्ध नाहीत। ते झाल्यानंतर त्याच्याबद्दल सुद्धा एका व्हिडिओच्या माध्यमातून सेपरेट माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।